स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण विचार करून ठरवूया. भव्य दिव्य ही स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय आणि चोपडा स्पोर्ट मालेवाडी या संघाचे 12th मॅन या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचबरोबर आर्थर वॉरियर संघाचे देखील 12th मॅन या ठिकाणी आलेले आहेत. लगेच क्षेत्ररक्षण साधून घ्यायचंय. चला टीम चोपडाई मालेवाडी नाणेफेक जिंकले. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण साधून घ्यायचंय. 4 षटकांचा सामना. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. भव्य दिव्य ही स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय, रंगतोय. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मोरिया 11 चिराळे वारून आयोजित कैलासवासी सूरज स्मृती चषक सन 2025 क्रिकेटचा महारण संग्राम. आजचा जर दिवस पाहिला तर 26 जानेवारीचा आजचा दिवस संपूर्ण भारत देशाचा लोकशाहीचा उत्सव म्हणून या दिवसाकडे पाहिलं जातं. लोकशाहीचा सण म्हणून संपूर्ण भारत देशात आज सादर केला जातो. मैदानाच्या आतमध्ये चला विनंती असेल क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय मित्रांनो. आता आपला वेळ कमी होत चाललाय, वेळ कमी होत चाललाय, वेळ कमी होत चाललाय. आहे त्या वेळेसोबत आपल्याला खेळायचं आहे, आहे त्या वेळेसोबत लढायचं आहे, मैदान मात्र घडवायचं आहे. भव्य दिव्य ही स्पर्धा नेत्रदीप दृष्टी टिपावी असं नियोजन मोरिया 11 चिराळे वारून यांच्याकडून केलेलं आहे आणि याच नियोजनामध्ये डी गटातील तिसरी मॅच आपण पाहतोय. चोपडाई मालेवाडी विरुद्ध आर्थर वॉरियर्स या दोन संघामध्ये होणारी आताची रंगतदार मॅच. गोलंदाज आहेत तयार. क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार सजवलंय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच संजय यांना मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार माननीय आदरणीय विशालजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते देण्यात येतोय. अप्रतिम बॅटिंग राहिली संजय यांची. त्यांना प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार वितरण करण्यात येतोय. चला तर मैदानाच्या आतमध्ये स्पीडअप घ्यायचा आहे. पंच स्पर्धेला करूया सुरुवात. बॉल मॅच बॉल पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. भव्य दिव्य ही स्पर्धा शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत मोरिया 11 चिराळा वारून आयोजित कैलासवासी सूरज स्मृती चषका दरम्यान उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व शौकीनांचं मी मराठी कॉमेंटेटर श्रीकांत साबळे तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातो क्रिकेटच्या समुद्रामध्ये, क्रिकेटच्या महासागरामध्ये, क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये, क्रिकेटच्या रणधुमाळीमध्ये. मैदानाच्या आतमध्ये पेटले क्रिकेटची होळी, रंगलाय क्रिकेटचा खेळ, झालाय दुपारचा वेळ, धमलाय सर्वांचा मेळ. कारण मैदानाच्या आतमध्ये रंगलाय क्रिकेटचा खेळ आणि हाच क्रिकेटचा खेळ रंगवण्यासाठी आर्थर वॉरियर्स आणि चोपडाई मालेवाडी हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. चला तर मित्रांनो स्पीडअप घेऊया. मॅचला करूया सुरुवात. भव्य दिव्य ही स्पर्धा नेत्रदीप दृष्टी टिपावी असं नियोजन आणि आयोजन याचं संपूर्ण श्रेय मोरिया 11 चिराळे वारून या संघाला जात आहे. रोखण्यास वाट माझी वादळे होतील आतुर, जरी डोळ्यांत गेली धुळ तरी थांबण्यात उसंत नाहीये. आता आम्ही थांबणार नाहीये. मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज टीम चोपडाई मालेवाडी या संघाकडून सूरज गोलंदाजी मार्क वरती. तर स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय बाळाचो. तर नॉट स्ट्राइक एंड वरती फलंदाज सुहास. आर्थर वॉरियर संघाकडून बॅटिंग करताना मॅचला होते सुरुवात. गोलंदाज आहेत तयार. पंच देखील सज्ज झालेत. एनपी लाईव्ह देखील सज्ज झालेत. कॅमेरामॅन देखील सज्ज झालाय. स्कोरर देखील सज्ज झालाय. दुपारच्या सत्रातील पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. गोलंदाज आहे तयार. ऑन द वे, मॅच ऑन, गेम ऑन, टाइम ऑन. पहिला चेंडू खोदून काढला. इनफिल्डच्या डोक्यावरून डीप मधील क्षेत्ररक्षक येतोय. गुड कलेक्शन राहते दरम्यान एकीचं रूपांतर दुसऱ्यात केलं जात आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पाय असावे जमिनीवरती, कवेतंबर घेताना हसू असावे ओठांवरती. धावा चोरून नेताना चोरले धाव, वाढवला संघाचा भाव. धाव संख्या झाली आहे 2 या आकड्यावरती. एक चेंडू नंतर 2 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. हे खूप महत्वपूर्ण आहे. एकीचं रूपांतर दुसऱ्यात करणं. स्लोवर वन, चेंडू हवेमध्ये, बॅटीची वरची कडा, मागे टपला. यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यात नाच पावशील तर मिळेल तुझला भाव. आणि यष्टी रक्षकाने उडवला डाव. फलंदाज बॅक टू डग आउट. विकेट होईल पतन. पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. अप्रतिम गोलंदाजी राहिले. आपण पाहतोय गोलंदाज सूरज यांच्या माध्यमातून विकेट होईल पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आर्थर वॉरियर्स या संघाकडून.
अमोल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी आता जबाबदारी असेल, कारण पहिली विकेट लवकर आले, पहिला आपला प्लेयर ओपनिंगचा लवकर बाद झालाय. आता जबाबदारी असेल अमोल यांच्या खांद्यावरती. सातत्याने आता प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न करणारे कधी मॅच सोडत नाहीयेत आणि मॅच सोडणारे कधीही प्रयत्न करत नाहीयेत. प्रयत्नांते परमेश्वर असं म्हणतात मित्रांनो. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये स्पीडअप घेणं गरजेचं आहे. चला न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती जायचं आहे. आपण वेळ यूज करू नका मित्रांनो. टायमर आपला सुरू आहे. घड्याळची टिक 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 सातत्यानं सुरू आहे. 2 चेंडू झालेत आणि 2 धावांवरती 1 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. कशा प्रकारे मारा करेल सूरज. समोर आहे अमोल न्यू बॅटर. इथे पॉइंट रिजनला बॅकवर्ड रिजन मध्ये मागे टपला यष्टी रक्षक तुझा उदळण्या डाव. या साऱ्यात नास पावशील तर मिळेल तुझला भाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला. जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला आणि टिकला तो जिंकला. इथे चेंडू हुकला, फलंदाज नाही टिकला. फलंदाज मैदानाच्या बाहेर. बॅक टू डगआउट. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं होईल पतन. 2 धावांवरती 2 विकेट. निवांत तंबूच्या दिशेला आता आराम करताना पाहायला मिळतील. 3 चेंडू झाली आहेत. अप्रतिम आपण मॅच पाहतोय. 4 षटकांचा हा सामना. पहिलं षटक मेंढीटाईल पॉवर प्लेचं षटक असतं. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सातत्याने फलंदाज इनफिल्डच्या डोक्यावरून मोठे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र गोलंदाजाने अक्षरशः फलंदाजांना बेड्या ठोकल्यात. अक्षरशः फलंदाजांना घरचा रस्ता दाखवून दिला. अचूक टप्प्याचा भेदक मारा गोलंदाज सूरज यांच्याकडून राहिलाय. गोलंदाज हुशार आहे, चालाक आहे आणि अचूक टप्पा ठेवतोय. पिचची डिलिव्हरी बघून चेंडू करतोय. लाईन ऑफ पिच वरती चेंडू आदळतोय आणि फलंदाजांना फसवण्यामध्ये दुखवण्यामध्ये यशस्वी राहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज तयार. कशा प्रकारे आता मारा करेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सर्जेराव ऑन अ स्ट्राइक. जर्सी नंबर 45. मॅच आता संघासाठी अडचण परिस्थितीमध्ये निर्माण झाली आहे. यावेळेला सर्जेरावने आल्या आल्या घमासान आणि ते मात्र ऑन अ हॅट्रिक. सांघिक हॅट्रिक होते. विकेट होईल पतन. पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये. सूरज यांच्या विकेट होईल पतन. अप्रतिम झेल आणि त्याचबरोबर 2 वरती 3 विकेट माघारी. आणखीन 1 विकेट, आणखीन 1 विकेट. आता आपण मेंढीटाई पॉवर प्लेच्या षटकामध्ये सातत्याने चौकार षटकार पाहत होतो. मात्र सूरजच्या या षटकामध्ये सातत्याने आपण विकेट पाहतोय. फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला होता. कुठेतरी डिफेन्सिव्ह मुवमेंट करणे गरजेचं होतं. पण फलंदाज आल्या आल्या टेनिस क्रिकेट आहे म्हटल्यानंतर सुरुवात धमाक्यात त्याला करायची होती. मात्र हा धमाका संघासाठी देतोय धडाका. विकेट पडते. 3 विकेट झालेत, 2 धावा झालेत. अत्यंत दयनीय अवस्था मेंढीटाई पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. कैलासवासी सूरज स्मृती चषकामध्ये आतापर्यंत कोणत्या संघाची अशी झाली नव्हती. ती अवस्था मात्र यावेळेला अल्तूर वॉरियर्स या संघाची झाली आहे. इथे आणखीन एक सुरेख तिखट भन्नाट गोलंदाजी. अचूक टप्प्याचा भेदक मारा. गोलंदाजाने केंद्रबिंदू पकडला मैदानाचा आणि केंद्रबिंदूवरती चेंडू आदळला ना की फलंदाजाला काहीच समजत नाहीये. अत्यंत दयनीय अवस्था करतोय. हे गोलंदाजाचं कौशल्य आहे. कधी वेरिएशन ठेवतोय, कधी स्विंग इन द मिस होतोय, कधी टप्पा मागे, कधी टप्पा पुढे, कधी अचूक टप्पा, कधी भेदक मारा होतोय त्याचाच. यावेळेला मिडल ऑफ द बॅट झालेला नाहीये, परंतु इनफिल्ड कव्हर केलाय. टप्पा टप्पा मागे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. मात्र चेंडू कव्हर केलाय. 2 धावा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3री धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. मात्र 2 धावा घेतल्या. 4 धावा. चला स्पीडअप घ्यायचंय. आपण आता पंचांच्या भूमिकेत पाहतोय भगवंदा यांना. एक नामवंत पंच आहेत.
व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या पाहतोय 5 आकड्यावरती 3 कोलॅप्स पाहायला मिळेल श्री सर. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. यष्टी रक्षक मागे टपला. यष्टी रक्षक मगाशी बोलला ना तुम्ही, मागे टपला, अचूकाने मागे टपलाय. अगदी यष्ट्यांच्या जवळ किपिंग आपण पाहतोय. तो मागे टपलेला नाहीये नुसता, तो मागे टपून बेल्स रिम्यूव्ह करण्यासाठी टपलाय. सूरज, यष्टी रक्षक सूरज यांना पाहतोय चांगली कामगिरी निभावताना. पहिलं षटक सुंदर आणि त्यानंतर व्हॉट अ पीस ऑफ विकेट कीपिंग. यावेळेस स्लॉट मध्ये होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इनटू द फॅन्स. येतोय अक्षय यांना सलामी देऊन. याचा एक फोटो काढा चेंडूचा. मी निघालोय सीमे पार. येतोय षटकार. इथे धडक आहे, इथे धमाक आहे, इथे फलंदाजाच्या बॅट मध्ये कडाक आहे, इथे नजाकत आहे, इथे ताकद आहे. ताकद लावली होती, ताकदीच्या जोरावर त्या हा फटका खेळलाय आणि या फटकाने आता धावसंख्या घेते गती. धावसंख्या जाऊन पोहोचलीये 11 आकड्यावरती. अचूक टप्प्याचा भेदक मारा. आता फलंदाज हात खोलण्यास सुरुवात करतोय. सिद्धार्थ यांचा चेंडू सहज गतीने पकडली गेले. डॉट बॉल येतोय. जेल इथे ड्रॉप होतोय परंतु डॉट बॉल देखील येतोय. धावसंख्या 11 आकड्यावरती. कुठेतरी आपण पाहिलं गेलं श्री तर मॅच रंगली आहे. 3 कोलॅप्स पाहायला मिळेल. त्यानंतर कमबॅक करणारा षटकार आपण पाहिला सुहास यांच्या बॅट मधून. सुहास मैदानाच्या आतमध्ये आपला आवाज करू देता परंतु बॅटला खायची इनर एज इथे पाहायला मिळाली. डॉट बॉल येतोय. यष्टीरक्षक तेज आहे आणि डॉट बॉलची सांगता होते. धावसंख्या पोहोचली आहे या चौथ्या चेंडू नंतर, ती म्हणजे 11 आकड्यावरती. 1 ओव्हर आणि 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी पाहिली गेली आपण सूरज यांच्या मार्फत. त्यानंतर सिद्धार्थ देखील त्याच ट्रॅकवरती असताना बॅटिंग मार्गवरती सुहास आहे. राजेश यांनी 2 चेंडू खेळले आहेत आणि 2 धावा केल्या आहेत त्यांच्या बॅट मधून. थोडेसे शफल झाले होते आणि निघून चालला आहे डेप स्क्वेअर लेगच्या दिशेने. ह्यूज अँड मॅसिव्ह हिट षटकार. या ओव्हर मधील बॅक टू बॅक दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पाहायला गेलं तर व्हॉट टेलिकास्ट श्री सर. काय उमदा स्ट्रोक पाहतोय आपण. चांगला षटकार. धावसंख्या पोहोचल्या 17 आकड्यावरती. चला स्पीडअप घ्यायचा. याच पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायत. थोडंसं स्लॉपी वर्क पाहायला मिळालं फिल्डर कडून आणि 1 धाव पूर्ण केली जाते. बॅकअप आहे आणि 1 धावसंख्येनंतर होते दुसऱ्या ओव्हरची सांगता. धावसंख्या पोहोचले 18 आकड्यावरती. 3 गडी बाद अशी स्थिती असताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये टीम अल्तुर वॉरियर्स संघाची चोपडा स्पोर्ट्स मालेवाडी संघ चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली होती परंतु बॅक टू बॅक 2 षटकार या ओव्हरमध्ये खर्च झाले. त्यानंतर धावसंख्येची जी गाडी थांबली होती त्याला कुठेतरी स्पीड भेटताना मिळते अल्तुर या संघ. धावसंख्या पोहोचली 18. 3 गडी बाद अशी स्थिती असताना चला स्पीडअप घ्यायचा आहे. भगवंता कॉल द्यायचा. टीम मीटिंग करायचं नाही कारण की टायमर इथे सेट आहे. घड्याळची टिक 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 सातत्याने तुमच्यासाठी चालू आहे मित्रांनो. आपण स्पीडअप घेणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण मोठ्या स्पर्धा खेळत असतो त्या वेळेला आपल्याला स्पीडअप घेणं गरजेचं असतं. या ठिकाणी मान्यवरांचं शुभ आगमन होतंय. फटाक्यांची आतिषबाजी आणि मान्यवरांचं शुभ आगमन होत आहे. कैलासाठी सूरज स्मृती चषकामध्ये मोर्या 11 चिराळे वारुण या संघाने आयोजित नियोजित केलेली ही भव्य दिवस स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान मान्यवरांचं शुभ आगमन होत आहे. माननीय आदरणीय बंडू नामदेव पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्याचबरोबर माननीय आदरणीय राजू मुकदम युवा सेना प्रमुख अणुशक्तीनगर यांचं देखील या स्पर्धेदरम्यान शुभ आगमन होत आहे. भव्य दिव्य हा सोहळा आणि मान्यवरांचं शुभ आगमन या मंचाच्या दिशेनं होत आहे. भव्य दिव्य ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं या ठिकाणी पुनश्च एकदा मनपूर्वक मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष स्वागत करूया.
संस्कृतीची रीत अशी की सदैव तत्पर त्याला कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो शब्दफुले ही तुमच्या स्वागताला, शब्दफुले ही तुमच्या स्वागताला. मान्यवरांच्या आगमनाने हर्ष झाला मनमंदिरात, मान्यवरांच्या आगमनाने हर्ष झाला मनमंदिरात. करतो प्रेम भावे स्वागत आपले इथे या क्रिकेटच्या या रमणीय क्रिकेट मंदिरात, क्रिकेटच्या या रमणीय क्रिकेट मंदिरात. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये जिथं भव्य दिव्य मॅच सुरू आहे, भव्य दिव्य स्पर्धेतील. दुसरा चेंडू खोदून काढला अक्षरशः अलॉंग द ग्राउंड. चेंडू निघून चाललाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, बॉल कॅरी केला जातो तोपर्यंत नंतर चित्त्याच्या चपाईने हारण्याच्या गतीने 2 धावा इथे पूर्ण केल्या जातो. वॉटर रनिंग बेट विन द विकेट. 22 धावा स्कोरबोर्ड आपण पाहतोय. 2.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला आहे. बॅट तळपाई लागली आहे सुहास यांची आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू काय असेल यावेळेस मात्र वाईट बॉलचा इशारा होते पंचांच्या मार्फत. या वाईट बॉल तर धावसंख्या पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. चांगली सुरुवात झाली होती टीमकडून, परंतु त्यानंतर कमबॅक करणारे 2 षटकार मॅच मध्ये घेऊन आले अल्तूर वॉरियर्स या संघासाठी. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, बॅटची वरची कडा, चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. 3 गडी बाद असताना आपण पाहतोय, खेळतोय, जपतोय, रमतोय कैलासवासी सुरस्मृती चषक 2025 मोर्या 11 शेराळे वारून आयोजित शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत आपला शाहूवाडी तालुका, आपल्या मनातला शाहूवाडी तालुका. आणि यावेळेस मॅच केला चेंडूला, अगदी स्क्वेअर कट खेळून काढलाय, क्षेत्ररक्षणाला बीट करून चेंडू निघून चाललाय सीमे पार. चूज द गॅप अँड वॅकंट रिजन मध्ये येतोय चौकार. चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते दोघांच्या मध्ये, अगदी कुठेतरी लगाम लावला होता आणि या दोघांनी 10 चेंडू मध्ये आतापर्यंत चांगली पार्टनरशिप करून दिली आहे आपल्या संघासाठी. पाहायला गेलं तर आपण स्कोरबोर्ड आता चालता बोलता हसता खेळता आपण बघता क्षणी 28 आकड्यावरती पोहोचला आहे. चांगली सुरुवात केली आहे. कुणाला यांना काहीतरी नौकं करावं लागेल, कारण की कुठेतरी टीम बॅकफुटला जाताना पाहतोय, कारण की कमबॅक करताना आपण संघ पाहतोय मालेवाडी संघाची गाडी आता वेग घेताना आपण पाहतोय. आता मालेवाडी संघाची मालगाडी आता वेगात धावते. यावेळेस पुन्हा एकदा वाईट चेंडू हाताळला आहे. धावसंख्या पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. 2 चेंडू अजून बाकी आहेत. काय असेल समीकरण, काय असेल लक्ष वेधून घेईल फलंदाज की गोलंदाज, कारण अचूक टप्प्याचा भेदक मारा होतो. 2.4 चेंडूचा खेळ झाला. आता मात्र गोलंदाज पुन्हा एकदा कुणाल तयार. यावेळेला वेग आहे, पॉइंटचा क्षेत्ररक्षक लपकला, मात्र चेंडू त्याला झापूक झुपूक इशारा करून जातोय. टाटा बाय बाय, गोलीगत धोका, मिला मोका, आय चोका. वाट स्ट्रॉक आणि वाट एफर्ट्स इन समालोचन बॉक्स. मिस्टर श्रीकांत सर आमच्या सोबत आहेत, अरुण सर आणि सह स्कोरर मात्र बदलले आहेत, कारण की ओमकार सर थोडासा त्यांनी विसावा घेतलाय आणि आमच्या सोबत जोडले आहेत रोहित सर. सोबत 2 कॅमेरामॅन पप्प्या आणि अक्षय सज्ज तेज तर्रार. नक्कीच एक ट्रेंड आला होता पप्प्या फोटो काढ, पण आपला पप्प्या फोटो काढत नाही, पप्प्या चित्रीकरण करतोय आणि पप्प्या काम चांगलं करतोय. त्यासोबत योगेश देखील आहेत. यावेळेस सुंदर फटका पाहायला मिळाला, वाटतं कॅरी केलाय बॉल आणि परंतु एक धाव पूर्ण गेले. चुरसीने इथे लढत पाहायला मिळाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज, परंतु धाव कंप्लीट केली जाते. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. काय असेल स्कोरबोर्ड, तुम्हाला काय वाटते 6 चेंडू मध्ये काय घडेल, काय बिघडेल, कारण की मॅच ऑन झालेली आहे. शेवटचे 6 चेंडू फेकायचे आहेत आणि हे महत्त्वाची जिम्मेदारी कोणाला दिली जाईल. नक्कीच आपण पाहिलं बरं तर पहिल्या षटकामध्ये 2 धावा होत्या, 3 विकेट झाल्या होत्या. त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये चांगला कमबॅक पाहायला मिळाला राजेश आणि सुहास यांच्या माध्यमातून. अप्रतिम बॅटिंग राहिली, संघाची धावसंख्या 34 झाली आहे. आता मात्र या षटकामध्ये सातत्याने अशीच फलंदाजी होत राहिली तर धावसंख्या वाढत जाईल. कॉल दिला जातोय टॉस साठी, लगेच यायचं आहे. मोर्या 11 आणि मुटकलवाडी दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये स्पीडअप राहणं गरजेचं आहे मित्रांनो. मोर्या 11 मुटकलवाडी दोन्ही कर्णधार लगेचच यायचंय टॉस साठी. टॉस का बॉस कक्षामध्ये जाळे मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक गोलंदाजी मार्ग वरती उमदा आणि तेज तर्रार गोलंदाज स्लॉटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवरती 34 पाहतोय आणि विकेटचं पतन झालं आहे ते म्हणजे 3. दर्शन आणि दर्शन दर्पण अशी कामगिरी करतील का आपल्या संघासाठी. 6 चेंडू. यावेळेस आपल्या करता अतिरिक्त उसळी अंपायरकडे लक्ष असेल. येस, वाईट बॉलचा इशारा, लेग अंपायरने हात आपले पसरलेले आहेत.
एस भगवंता आपला निर्णय कळवायचा आहे भगवंता. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हाताळला होता अवांतर धाव खर्च करताना इथे वाईट बॉल येतो. यावेळेस मात्र अंपायर सज्ज आहेत. धावसंख्या पोहोचली आहे वाईट +1 36. बस गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. यावेळेस सुंदर फटका लॉफ्ट केलाय चेंडूला, परंतु टेक्लर झोन मध्ये चांगला फटका पाहायला मिळाला. जर 360 ग्राउंड असतं तर हे मादक सौंदर्य दर्शवणारा फटका आपण बॅट्समनच्या बॅट मधून पाहिला असता, परंतु एक धाव इथे पूर्ण केली जाते, प्राप्त होते. धावसंख्या पोहोचल्या 37 या आकड्यावरती. 3 विकेट कोलॅप्स झाले आहेत, परंतु विकेटला महत्व नाही, कारण की बॅटिंग आत मध्ये तळपते. ती म्हणजे सुहास आणि राजेश मध्ये एक महत्वाची पार्टनरशिप जमली आहे, ती म्हणजे 16 चेंडू आणि 35 धावा. आमच्या सोबत 12th मॅन देखील जोडले आहेत, ते आमच्या नजरेतून या मॅचचा आनंद घेत आहेत. चला स्पीडअप घ्यायचा भगवंता. यावेळेस पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये पाहुण्यांना मानवंदना देते. स्वॅग से करेंगे आपका स्वागत. यावेळेस मात्र एक धाव प्राप्त होईल. पुढील मॅच आपण पाहणार आहोत मोरिया 11 आणि मुटकलवाडी. मोरिया 11 शिराळी वारून आयोजित कमिटीचीच मॅच आहे. या टीमची टॉस साठी अवधूत मखदूम साहेब यांना मी टॉस का बॉस मध्ये यायला विनंती करतो. चांगला बॉल पाहायला मिळाला, एक धाव इथे प्राप्त केली. विकेटचं इथे पतंग होतंय. चला न्यू बॅटर स्पीडअप घ्यायचंय. चला मैदानाच्या आतमध्ये स्पीडअप घ्यायचा आहे. एसटी रक्षक शेवटचे 2 चेंडू पाहतोय आपण. यावेळेस चेंडू थोडासा सबमरीन असा राहिला आहे. चांगला चेंडू यावेळेस हाताळला. डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिर आहे 38 आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल प्रेसेस बॉल ऑफ द मॅच आणि हा मूल्यवान चेंडू असेल, कारण की या चेंडूवरती कशी चकाकी दिली जाईल. जर षटकार येतोय तर आपण स्कोरबोर्ड 44 वरतीच पाहिल, आणि जर डॉट बॉल येतोय तर स्कोरबोर्ड 38 वरती स्थिर राहील. एका दुःखीने काय होणार नाही, कारण की स्कोरबोर्ड चांगला हवा. चला जर स्पीडअप घ्यायचा. शेवटचा चेंडू लगेचच हाताळायचा आहे. या साफ ट्रॅकर होता मोठा कसं सोडण्याचा प्रयत्न कॅरी केला जातोय, पैकी योग्यरित्या झाली आहे आणि बेल्स रिमूव्ह केले जात आहेत. एकच धाव इथे पूर्ण केली जाते. या धावसंख्येने स्कोरबोर्ड पाहतोय आपण 39 आकड्यावरती. जाऊया आपण तोपर्यंत 40 धावांचा टार्गेट सेट केला आहे टीमने. जाऊया आपण टॉस का बॉस मध्ये. तिथे आमच्या सोबत जोडले आहेत श्री सर. पुढील मॅचची आयोजित कमिटीची मॅच आहे. प्लीज वेलकम सर. थँक्यू सो मच भरत सर. भव्य दिव्य रंगतदार ही स्पर्धा आपण पाहतोय शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत मोरिया 11 चिराळे वारून आयोजित कैलासवाची सूरज स्मृती चषक सन 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. एका साईडला टीम आपण मोरिया 11 चिराळे वारून, तर दुसऱ्या साईडला मुटकलवाडी हा संघ पाहतोय. डी गटातील शेवटची मॅच, पहिल्या फेरची शेवटची मॅच या टुर्नामेंट मध्ये आपण पाहतोय. मान्य आदरणीय राजू मखदूम युवा सेना प्रमुख अणुशक्ती नगर यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होतोय. कॉल कोण करत आहे? पाहुण्यांना आपण संधी देऊया. यस, कॉल असेल मुटकलवाडी संघाचा. प्लीज सर. छापा आणि यस छापा पडलेला आहे.
छापा पडलाय, टाळ्या वाजतायत. निर्णय काय घ्याल? क्षेत्ररक्षण करू. सायंकाळचं सत्र आहे, सायंकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग होते, पण आपण धाडसी निर्णय असा का घेताय? आणि आम्ही कमी स्कोरमध्ये आम्ही चेस करण्याचा प्रयत्न करू, त्याच्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण घेतले. सरासरी प्रथम गोलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत रोकाल? आता 4 ओव्हरचा सामना आहे, तर आम्ही 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. संपूर्ण स्क्वॉड आहे तुमचा आज? हा संपूर्ण स्क्वॉड आहे. तर ठीक आहे, तुम्हाला शुभेच्छा. जाऊयात आपण आयोजन टीम मोरया 11 सातत्यानं गेले 2 दिवस पडद्यामागून काम करताय, आज पडद्याच्या पुढे आलाय. काय सांगाल? पहिल्यांदा पाठीमागून जे काम होत आहे त्या संदर्भात काय सांगाल? तर मी एकटाच नाही काम करत, पूर्ण मोरया 11 जे आमचे 15-16 टीम मेंबर आहेत ते पूर्ण हे त्यांच्याशिवाय अशक्य होतं. त्यांच्या पूर्ण साथ आहे आम्हाला. आपण नाणेफेक जिंकला असता तर आपला निर्णय काय होता? आम्ही फिल्डिंगच करणार होतो. फिल्डिंग करणार होता, पण बॅटिंग करायचे. प्रथम फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत टार्गेट सेट कराल? टार्गेट 50+ असेल. आता आमचे बॅट्समन आहेत, ते बघू काय करतायत. कोणत्या फलंदाजावरती जास्त विश्वास आहे तुमचा? हर्षद आहे, रुपेश आहे, सागर आहे, आहेत भरपूर असे आहेत. रणसंग्राम पाहायला मिळणार? हो. रणधुमाळी? हो. नक्कीच धडाका? नक्कीच नक्कीच. धमाका? धमाका. क्रिकेटचा महारणसंग्राम. महासंग्राम. यस, थँक्यू. जाऊयात आपण मान्यवरांच्याकडे. आपण युवासेना प्रमुख अणुशक्ती नगर राजू मुकदम यांच्याकडे जाऊयात. सर, आपण या ठिकाणी आलाय आणि या ठिकाणी आपल्या मोरया 11 यांनी केलेलं आयोजन आणि नियोजनासंदर्भात काय सांगाल? नियोजन तर त्यांचं प्रत्येक वर्षी अतिशय सुंदर असते आणि खूप चांगल्या प्रकारे आयोजन केले. टीमसुद्धा अतिशय आमच्या तालुक्यामध्ये गावाचं नाव, आमच्या तालुक्याचं नाव अतिशय सुंदर पद्धतीनं करतात. तर थँक्यू दादा. जाऊयात आपण कॉम्बॉक्समध्ये, जिथं भव्य दिव्य ही स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय. अल्तूर वॉरियर्स आणि चोपडाई मालेवाडी ही मॅच आपण सुरू आहे. मॅच लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय, स्पीडअप घ्यायचंय. मॅचला करूया सुरुवात. जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये. बरंच सर आपल्याशी जोडले गेलेत. थँक्यू व्हेरी मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट सेट केला आहे 40 आणि चेंडू असतील 24. एक भव्य दिवस स्पर्धा आपण पाहतोय. दादांचा आपण आवाज ऐकला. मोरया 11 शिराळे वारुण यांची पुढची मॅच असणार आहे, ज्यांच्या अंतर्गत आज हे भव्य दिवस चषक खेळला जातोय. चला स्पीडअप घ्यायचंय. जास्त टीम कम्युनिकेशन केलं जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे, कारण इथं टायमर सेट होतोय. 1 सेकंद तुम्हाला महागात पडू शकतो, कारण की टायमर सेट आहे, टायमर ऑन आहे, टायमर कोणासाठी थांबणार नाहीये. चला तर गोलंदाज मार्गवरती आपण पाहतोय. गोलंदाज जो या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये चांगलं षटक हाता होतो तोच म्हणजे प्रकाश. प्रकाश कोणत्या पद्धतीने प्रकाश पाडतील? सूर्याचा प्रकाश तर तेच झालाय खेळपट्टीच्या आतमध्ये, परंतु प्रकाश कसे खेळपट्टीवरती प्रकाश पाडतात ते पाहावं लागेल. त्यांचा सामना करतील सूरज आणि रोहित. चला, टायमर ऑन क्लिक केला आहे. फर्स्ट बॉल ऑन द वे. पहिला बॉल चांगला पटका पाहायला मिळाला. नो मॅन्स लँड मध्ये टाळता 1 बाउन्स. क्षेत्ररक्षण सजवलं होतं त्या चेंडूसाठी. अगदी 2 धावा सहजगतीने पूर्ण केल्या जात आहेत. यष्टी रक्षक सूरज आणि गोलंदाजी चांगली केली जात आहे. बॅटिंग मार्कवरती आपण त्यांना मातोय. पहिला चेंडू मध्ये 2 धावा. सूरज ऑफ दी मार्क आणि संघाचा श्री गणेश केलाय 2 धावेने. आता मात्र 23 चेंडू 38 धावांची गरज असणार आहे. सेकंड बॉल असेल या ओव्हर मधला. या सुंदर पटका. ABCDEF. F फॉर फायर. फ्लॉवर नाही, मैं फायर. दुसऱ्या फटक्यामध्ये येतोय खणखणीत षटकार. सूरज आणि रोहित ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. व्हॉट अ ब्रिलियंट स्टार्ट फ्रॉम टीम मालेवाडी. सुंदर स्टार्ट केला आहे. दुसऱ्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला. चांगला पटका. आता मात्र समीकरण बदलते. 22 चेंडू 32 धावा. वेग आहे गोलंदाजामध्ये, परंतु बॅटिंगची स्विंग चांगली आहे. पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती हात आदळला आहे. फटका चांगला होता, परंतु बॅटवरती आला नाही, कारण की वेग होता चेंडूमध्ये. गोलंदाज कमबॅक करतोय प्रकाश. प्रकाशाने प्रकाश टाकलाय. जर्सी नंबर 99 आपल्या संघासाठी संपूर्ण समर्पण देताना. 3 चेंडू आतापर्यंत संपलेत. 8 धावा स्कोर बोर्डवरती. यावेळेस पुन्हा एकदा बैठक सजवली आहे. 3 प्लेयर क्षेत्ररक्षक आहे आणि एस कॅरी केला जातोय. सेफ हँड संघासाठी आणि कॅच साठी. विकेट होते पतंग. सूरज भरतोय माघारी. 8 या धावसंख्येवरती धावा असताना महत्वाच्या क्षणाला प्रकाश आणि या चेंडूवरती प्रकाश
पाडला आणि विकेट पडते. विकेटचं पतंग होतंय. व्हॉट अ कॅच. अमोल यांच्या सेफ हँड्स. स्वतःच्या क्षेत्रामध्ये या पद्धतीचा स्वतःला सांभाळून कॅच घेणं. जर्सी नंबर 29 आपल्या संघासाठी महत्वाचा कॅच पकडताना पाहतोय आपण त्यांना. बॅटिंग मार्गवरती आपण रोहन दळवी यांना पाहतोय. यांच्यावरती जिम्मेदारी असेल कारण की सूरज लवकरच परतीच्या दिशेने आपण पाहायला मिळतोय डगआउट मध्ये. या मॅचचं संपूर्ण चित्र पाहिल कारण की सुरुवात चांगली करून दिली होती परंतु विकेटचं पतंग होते. चला तर मित्रांनो स्पीडअप घ्यायचंय. न्यू बॅटर यावेळी सुंदर पट अगदी खोदून काढला. हेलिकॉप्टर उडवला आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये लँड होते. विकेटचं होतं बॅक टू बॅक दुसरी विकेट. काय सुंदर झेल पकडला. हेलिकॉप्टर उडवलं होतं परंतु तो लँड झाला आहे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. राजेश होते तिथे. बॅक टू बॅक दुसरी विकेट. आता मात्र मॅच मध्ये रंग चढला आहे. मालेवाडी संघाला दुसरा कोलॅप्स इथे भेटतोय. दुसरी विकेट इथे पाहायला भेटते. चांगली गोलंदाज षटकारानंतर कमबॅक कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रकाश दादा यांचं हे षटक आहे. एक डॉट त्यानंतर 2 विकेट. लास्ट बॉल असेल आणि हॅट्रिक बॉल असेल. कैलास सूरज स्मृती चषक मधली पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का प्रकाश यांच्या गोलंदाजी मार्गवरती. अल्तूर वॉरियरचा हा वॉरियर या वॉरियरवरती लक्ष असणार आहे. शेवटचा बॉल. बॅटर आपण पाहतोय नवीन मैदानाच्या आतमध्ये. नाही यावेळेस कट केला आहे. चेंडू निघून चाललाय बॅकवर्ड रिजन मध्ये. एक धाव इथे कलेक्ट केली जाते. धाव संख्या पोहोचली आहे या एका धावच्या मदतीने 9 आकड्यावरती. 2 विकेटचं झाले पतन. आता मात्र मॅच आता समतोल आहे. 18 चेंडू 31 धावा. सरासरी 10 ची सरासरी असणार आहे परंतु या सरासरीला साजेशी अशी कामगिरी कोण करेल आणि गोलंदाजी सुरेख कोण करेल जशी आपण पाहिलं गेलं प्रकाश दा यांनी केली. 6 सुंदर गोलंदाजी पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये षटकार किंग भगवान दा यांना पाहतोय. त्याचबरोबर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत अभिजित स्पोर्ट्स परळे निनाई आयोजित अभिजित स्मृती चषक 2025 अभिजित यांच्या स्मरणात आपण पाहणार आहोत. दिनांक शनिवार 1-2-2025 व रविवार 2-2-2025 आणि हे देखील भव्य दिवस आयोजन असणार आहे. हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण आता पाहतोय त्यावेळेस क्रिकेटचा महामेळावा आपण पाहणार आहोत. प्रथम पारितोषिक तिथे दिले जाणार आहे 50,001 रुपये व आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी असणार आहे. ट्रॉफी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्यानंतर द्वितीय पारितोषिक दिले जाणार आहे 30,001 रुपये. ही देखील क्रिस्टल आकर्षक ट्रॉफी असणार आहे. त्यानंतर तृतीय पारितोषिक 20,000 क्रिस्टल ट्रॉफी आणि त्यानंतर चौथं पारितोषिक दिलं जाणार आहे. त्यामुळे हे पारितोषिक 10,001 रुपये आणि आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी असणार आहे. प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी मालिकावीर असणार आहे. उत्कृष्ट मालिकावरसाठी तर LED टीव्ही ठेवली आहे यांनी म्हणजे टीव्ही घेऊन जावा आणि तुमची खेळी घरी जाऊन टीव्ही वरती पहा. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज ज्या पद्धतीने इथे रणधुमाळ घालवणार आहेत त्याला कूलर दिला जाणार आहे. इथे रणधुमाळ घाल घरी जाऊन कूल हो. त्यानंतर परत कूलर आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला देखील कूलर. बिचाऱ्याचे पाय धावणार आहेत त्यांच्यासाठी कूलर दिला आहे. म्हणजे एक चांगलं नियोजन आपण पाहतोय आणि विशेष आकर्षण असणार आहे ते म्हणजे मोटू पतलू मिकी माऊस आणि सिंगम देखील असणार आहे. सुंदर असं नियोजन आपण पाहतोय. आयोजक असणार आहेत अभिजित स्पोर्टिंग परळे निनाई. ठिकाण रामलीला मैदान सरसाळे सेक्टर 14 नेरूळ नवी मुंबई. त्यामुळे सर्व संघांनी आणि सर्व टीमनी याची नोंद घ्यायची आहे आणि आपला प्रवेश इथे दर्ज करायचा आहे. प्रवेश फी असणार आहे 5,500 रुपये. त्याचबरोबर इथे मी शाहूवाडी तालुका क्रीडा असोसिएशन अंतर्गत या आयोजित टीमला अभिजित स्पोर्ट्स परळे याला मनापासून आभार आभार आभार. थँक्यू सर. हे असं आपण आयोजन पाहतोय. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन कधीच पाठीमागे थांबला नाही. येथील प्रत्येक गाव प्रत्येक खेडे आपल्या गावातील प्रत्येक खेळाडूंचे मन कसं जिंकायचं त्यांना कसं उंचीवर न्यायचं यासाठी सज्ज आहेत. तुम्ही त्याचा नक्कीच फायदा करून घ्या. जाऊ मैदानाच्या आतमध्ये आमचे भगवान दादा पंच स्वरूपात पाहतोय. 2 विकेटीचं पतन झालं आहे. धाव संख्या पोहोचली आहे 13 या आकड्यावरती.
यावेळेस एक चेंडू आणि एक धाव इथे प्राप्त केली जाते. 14. आता समीकरण बदल आहे. 12 चेंडू 27 धावा म्हणजे साहजिकच पाहिले गेलं तर सरासरी 13 आहे. या 13 मेरा 7 साठी दोघं आहेत सागर आणि रोहित. कसं असेल नियोजन, कारण की आयोजन एवढं मोठं आहे कैलासवासी सूरज स्मृती चषकाचं की काय करावं लागेल, हा डोंगर कसा जिंकावा लागेल. चला स्पीडअप घ्यायचा आहे, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. अजून आपल्याला खूप मोठा प्रवास करायचा आहे, कारण की ही मॅच आणि हा जो सामना आहे, हा खेळ आहे, आपल्याला अजून मोठ्या उंचीवरती न्यायचा आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे. लास्ट कॉल असेल. गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतो राव साहेब यांना. सर्जराव कसे हाताळतील हे 6 चेंडू. हे 6 चेंडू मॅचची कहाणी सांगतायत. यावेळेस स्टेप आउट झाले होते. फुलर यांचा चेंडू होता, पुरेपूर फायदा घेता आला नाही. फेकी थोडीशी लेट होते आणि कार्यक्रम एका धावाचा थेट होतोय. या एका धावाच्या मध्ये त्यांनी धावसंख्या पोहोचली आहे 14 आकड्यावरती. 11 चेंडू 26 धावा, 13 धावा एका ओव्हर मध्ये. ही जिम्मेदारी कोण घेईल आपल्या संघासाठी? एका बाजूला रोहित पाहतोय, एका बाजूला सागर. यावेळेस उंची आहे आणि बघतच राहील, कारण की चेंडू निघून चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. मिड विकेटच्या बाजूला षटकार षटकार षटकार. मॅच इन आहे, मॅच मध्ये ऑन आहे. 10 चेंडू 20 धावा. काय बॅटिंग पाहतोय रोहितच्या बॅट मधून. या षटकाराने मॅचचं पारड फिरवलं आहे. पुढचा चेंडू काय असेल रणनीती रावसाहेबांची. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, उंची नाहीये, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि पकडली जाणार आहे. इथे कुठली चूक केली जाणार नाहीये, कारण की एक चूक किती मागत पडेल, कारण कॅच तितकी महत्वाची होती, ती म्हणजे रोहितची. रोहितला परतावं लागेल. आता समीकरण बदलेल. तिसऱ्या विकेटचा पतंग होत असताना धावसंख्या स्कोर बोर्डवरती 20 आहे आणि धावा अजून करायच्या आहेत. 9 चेंडू 20. त्याचबरोबर मालेवाडी संघ, आम्ही वारंवार सांगून तुम्ही डगआउट मध्ये बसला नाहीये. मालेवाडी संघ याची नोंद घ्यायची आहे. आम्ही वारंवार सांगून तुम्ही डगआउट मध्ये बसला नाहीये, त्यासाठी कमिटी आणि शावडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत तुम्हाला 2 धावांसाठी पॅनलाइज केलं जात आहे. म्हणजे तुम्हाला 2 धावा अतिरिक्त बनवावे लागणार आहेत. अजून देखील वेळ आहे, तुम्ही डगआउट मध्ये बसायचंय. आणि जे डगआउट मध्ये असतील त्यांनी, जे टीम्स खेळणार आहेत त्यांना डगआउट मध्ये जागा द्यायची आहे. जे डगआउट मध्ये बसले आहेत प्लीज सर, आपल्याला खेळाला अजून आकर्षक बनवायचं आहे. डगआउट मध्ये ज्यावेळेस फलंदाज येतील, टीम येतील, त्यावेळेस त्यांना तिथे जागा द्यायची. चला मॅच ऑन. यावेळेस सुंदर चेंडू, निर्धावाचा चेंडू येतोय, निघून चालला यष्टी रक्षकाच्या दस्तान्यामध्ये. चांगला चेंडू खूप वेळाने पाहायला मिळाला. आता मात्र समीकरण बदलतंय. 8 चेंडू. पॅनलाच्या 2 जोडलेत म्हणजे 22 करायचे आहेत. आता मात्र जिम्मेदारी वाढली आहे. बॅटिंग मारवरती आपण पाहतोय कुणाल. त्याचबरोबर टी शर्ट स्पॉन्सर माननीय श्री महेश महादेव पाटील ज्योतिर्लिंग बेकरी घनसोली यांचं देखील इथे स्वागत झालंय. डगआउट मध्ये जात आहे. आपल्या खेळाडूंचे आत्मविश्वास वाढवण्यासाठी, कारण की आत्मविश्वास हा यशाचा पहिला मार्ग आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्री महेश महादेव पाटील साहेब आल्या आल्या मंचावर नाही तर आपल्या टीमच्या डगआउट मध्ये गेले आहेत. सल्ला मसलत केले जाईल. पॉझिटिव्ह व्ह्यूज म्हणतात, एक पॉझिटिव्ह वाइब्स ते देणार आपल्या संघासाठी. थँक्यू सर. यावेळी सुंदर फटका, अतिशय सुंदर फटका. आता मात्र समीकरण चेंज होत आहे. 6 चेंडू, 3 ह्यूज मॅसिव्ह हिट पाहिजेत आणि ही जिम्मेदारी सागर आणि कुणाल या दोघांना घ्यावी लागेल. चला तर स्पीडअप घ्यायचंय. त्याचबरोबर मान्य श्री भरत पाटील
अण्णा यांचं देखील स्वागत झालंय. ते देखील आल्या आल्या डगआउट मध्ये गेले आहेत. याला बोलतात गेम स्पिरिट. याला बोलतात आपल्या संघाचं कसं मनोबल उंचवायचं. आल्या आल्या दोन्ही मान्यवर पहिल्यांदा डगआउट मध्ये गेले. तिथे आता आपल्या टीमचा आत्मविश्वास वाढवत आहेत. थँक्यू सर. चला गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय. सौरभला ही जिम्मेदारी दिली आहे आणि डिपेंड करायची आहे 20 धावा. 7 चेंडू त्यांच्याकडे असतील. पण बॅटिंग मार्गवरती सागर आणि कुणाल किनाऱ्यावरती उभं राहून सागराचा अंदाज लावता येत नाहीये. तसाच या सागराचा तुम्ही अंदाज लावू शकत नाहीये. सागर ही मॅच खेचून आणेल का सौरभ आराम करेल का. स्टेप केलाय. टेनिस फटका पाहायला मिळाला. थोडासा बमलिंग पाहायला मिळालं. चेंडू निघून चाललाय बॅकवर्ड रिजन मध्ये आणि तिसरीचा देखील प्रयत्न इथे थ्रो कलेक्ट नाही झाला आहे. चेंडू कलेक्ट केला नाहीये. इथं थोडस ढसाळपणा पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाकडून. 3 धावा प्राप्त केल्या जातात. समीकरण बदलते. 5 चेंडू 15 धावा. दोन्ही बाजूला धगधग वाढली आहे. एकदा बॅटिंग टीम साइडला च्या पवेलियन मध्ये तर कधी एकदा गोलंदाजी मध्ये मैदानाच्या आतमध्ये. ही धडधड कोणाची साजेशी ठरल. यावेळी सुंदर फटका. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स परंतु चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये जातो. 1 धाव इथे प्राप्त होते. एक आता समीकरण हलताना आपण पाहतोय 4-14 ची गरज असताना पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. स्कोर झाला आहे 26 आणि पॅनलाइजच्या 2 म्हणजे 16 करायचे आहेत. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट आले होते परंतु थोडस गच्चाळ असं यष्टी दक्षिण पाहायला मिळालं. 1 धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने स्कोर बोर्ड पाहतोय आपण 27 या आकड्यावरती. सौरभने आतापर्यंत चांगले 3 चेंडू हाताळले आहेत परंतु हे 3 चेंडू उर्वरित या मॅचचं रूप सांगणार आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळाला. अंपायरकडे दाद मागितली होती परंतु फेटाळले आहे. चांगला सुरेख चेंडू आपण टेलिकास्ट मध्ये पाहतोय. अरुण सर आमच्या सोबत जोडले आहेत. चांगला रिप्ले आपण पाहायला गेला. सुंदर चेंडू अगदी वॉटर डिलिव्हरी शोल्डर पासून गेलाय खांद्यापासून. त्याचबरोबर मान्य श्री चंद्रकांत पाटील साहेब कांसावर्णा फाउंडेशन नवीन मुंबईचे खजिनदार त्यांचं देखील तर मंचावरती स्वागत आहे. प्लीज वेलकम सर. तुमचे देखील कैलासवासी सुरजमध्ये चषक 2025 मध्ये सरश स्वागत. 1 चेंडू आणि यावेळेस मात्र 1 धाव देखील कंप्लीट केली जाणार नाही कारण की विजयी ठरतोय टीम वॉरियर अल्तूर वॉरियर संघ. हार्ड लक बॅड लक टीम मालेवाडी तुम्ही देखील चांगला खेळ केला परंतु चांगली मॅच पाहायला मिळाली आपली. यावेळेस अगदी शेवटच्या 3 चेंडूपर्यंत मॅच आले होते परंतु अल्तूर वॉरियर संघ कुठेतरी यामध्ये बाजी मारताना आपण पाहतोय. चला तर आपण नेक्स्ट मॅच आयोजन कमिटी असणार आहे. एका बाजूला मोरिया 11 त्याचबरोबर विरुद्ध असणार आहेत मुटकलवाडी